नमस्कार, स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। शेवगावातील जहागीरदार वस्तीचे रस्ते झाले खड्डेमय। शेख रिजवान यांचा प्रशासनाला इशारा। शेवगाव शहरातील जहागीरदार वस्ती, म्हसोबा नगर ते आयुर्वेदिक कॉलेज रोड आणि भगतसिंग चौक परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असून पावसाळ्यात अपघाताचा धोका वाढला आहे। याशिवाय परिसरात पुरेशा स्ट्रीट लाईटची सुविधा नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत आहे। या पार्श्वभूमीवर नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती शेख रिजवान यांनी शेवगाव नगर परिषदेकडे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व नवीन स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी केली आहे। नागरिकांनी 3 महिन्यांपूर्वी अर्ज दिला असतानाही कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाराजी वाढली असून प्रशासनाने त्वरित कामे हाती घ्यावीत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे। आज आपण जागीरदार वस्ती प्रभाग क्रमांक 3 मध्ये या जागीरदार वस्तीतील नागरिकांचे येण्या जाण्याचा जो मुख्य रस्ता आहे शहरात, या वस्तीवरून त्या रोडवर आलेले त्या लोकांची खूप वर्षापासून ही मागणी आहे का आम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ता चांगला मिळावा। रस्त्याची परिस्थिती आपण बघितली, रस्त्याचे आपण फोटो काढलेले आहेत, खड्डे आहेत। उद्या कदाचित एखादी महिला गरोदर असेल तर तिला हॉस्पिटलमध्ये यांनी कसं न्यायचं, रात्री अपरात्री पावसाच्या दिवसात, पावसाच्या अगोदर आपण यांना 9 नगर परिषदेला मी स्वतः माझ्या लेटर पॅडवर 9/4/2026 रोजी अर्ज दिला होता का जागीरदार वस्ती येथील रस्त्याची दुरुस्ती और स्ट्रीट लाईट यांना ही सुविधा देण्याबाबत मी वारंवार तक्रार लिखी तोंडी केलेली आहे। प्रशासन ते काही मनावर घेत नाही, पण इथली परिस्थिती खूप बिकट आहे। माझी या माध्यमातून परत एकदा विनंती आहे प्रशासनाला सुद्धा, नगराध्यक्षांना सुद्धा का लवकरात लवकर या रस्त्याचं दुरुस्ती, पावसाचे दिवस चालू आहे, दुरुस्ती म्हणजे दुरुस्ती करून देण्यात यावी, जेणेकरून या लोकांना रहदारीसाठी हा रस्ता चांगला होईल। शाळकरी मुलं आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांना या रस्त्याने जाणं येणं खूप कठीण काम आहे। म्हणजे या रस्त्याने त्यांना जर गावात काही सोयीसुविधासाठी जायचं असेल तर खूप सर्कस करून या रस्त्यातून जायचंय। मुली सायकलीवर येताना, वयस्कर काही गाडीवर, आमचे लोक इथं मोटरसायकलीवर पडलेले आहे। याची कृपा करून त्यांनी, माझी एवढीच विनंती या माध्यमातून का जागीरदार वस्तीचं रस्त्याचं दुरुस्तीकरण लवकरात लवकर करून द्यावं, एवढीच विनंती। एक प्रश्न विचारतो, मी एक पत्र पालिकेला दिलं होतं, 3 ते 4 2 महिने झाले वाटते पत्राला देऊन तुम्हाला। हा, कुठल्याही प्रकारची याला दखल नाही घेतली नगरपालिकेने, मुख्य अधिकारी यांनी व नगराध्यक्ष। काय बरं आहे, काही राजकीय षडयंत्र असलं असं वाटत तुम्हाला याच्यात? काय कोणाच्या प्रेशर मध्ये करता येते हे माहित नाही। मी लोकप्रतिनिधी आहे, लोक माझ्याकडे आहे ना या सगळ्या गोष्टीची अपेक्षा ठेवून मला त्यांनी निवडून दिलेले आहे, आणि मी त्यांच्या या प्रश्नांचं मनापासून, त्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतील याचा मी प्रयत्न करतोय। प्रशासनाला मी वारंवार बोललोय, बांधकाम अभियंत्याला सुद्धा मी वारंवार तोंडी सांगितलं, लेखी त्यांच्याकडे दिलेली आहेत। हा फक्त जागीरदार वस्तीचा रस्त्याचा विषय नाही आहे, म्हसोबा नगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे। आपल्या जो विठ्ठल रुक्मिणी आपले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगतसिंग चौक असा रस्ता होता, तो रस्ता फक्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत केला गेला। त्याच्यानंतर नायकोणी मोहल्ला परिसरातून खालच्या विशीपर्यंत सुद्धा रस्त्याची याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपण लेखी त्यांना दिलेल्या आहेत, वारंवार त्यांना मागणी केलेली आहे, पण ते ह्या सगळ्याकडं जाणून बुजून, जसं तुमचं म्हणणं आहे, ते दुर्लक्ष करतात। आता मला हे सांगता येत नाही का हे राजकीय प्रेशर खाली हे सगळं चाललंय का काय, हे मी सांगू शकत नाही। पण माझी विनंती आहे का त्यांनी माझे हे प्रलंबित काम मार्गी लावून द्यावं। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।